गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। संपूर्ण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मुंबईसह राज्यभरामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि आता आपण आलो आहोत लालबाग नगरीमध्ये। मुळात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती आपण आता आहोत लालबागमध्ये। लालबागमधील काळा चौकीच्या परिसरामध्ये काळा चौकीच्या महागणपतीच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत। आता नेमकं या गणपतीचा देखावा काय आहे, गणपती कोणत्या स्वरूपात आहे, या सगळ्याची माहिती आपण मंडळाच्या कार्यकर्त्यांकडूनच जाणून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण पाहतोय या गणरायाचं मोठं असं भव्य दिव्य रूप पाहतोय। या गणरायाच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला गेलं तर शंकर, भगवान शंकर आपल्याला पाहायला मिळत आहेत। याची सगळ्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत। सुरुवात जर मूर्तीपासून करायची झाली तर वरती आपल्याला शेषनाग पाहायला मिळत आहेत आणि सुंदर असं मुकुट, चंद्रकोर त्याला आहे आणि भस्म सुद्धा आहे। त्यानंतर अशी सुंदर अशी रुद्राक्षाची माळ, त्यानंतर वाघ आणि आपल्याला पाहायला मिळते अशी सुंदररित्या अशी मूर्ती आणि हातामध्ये डमरू, एका हातामध्ये नाग, अशा प्रकारचा हा सुंदर मूर्तीचा देखावा आहे। जाऊया आता मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे, नेमकं कशा स्वरूपातली ही मूर्ती आहे, देखावा काय या गणपतीसाठी सादर केलेला आहे, मुळात या मंडळाचा इतिहास काय हा सुद्धा त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। माझ्यासोबत आहेत गावडेजी आहेत, तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। योगेशजी, काय सांगाल, गणरायाचं रूप यंदा शंकराच्या रूपात पाहायला मिळतं, मुळात काय सांगाल एकंदरीत देखावा आणि या बाप्पाच्या मूर्तीसंदर्भात? नमस्कार। गणरायाचं स्वरूप आपलं शंकररूपी आहे। आपण देखावा नागवासुकी मंदिर त्या स्वरूपात केलेलं आहे। हा देखावा ओंकार राणे हे सजावटकार यांनी केलेलं आहे। आपण मूर्तीला साजेल असंच देखावा यावर्षी केलेला आहे। तरी लोकांची, भाविकांची संकल्पनाने, म्हणजे कार्यकर्त्यांची संकल्पनेच्या उद्देशाने हा देखावा आपण साजरा केला। काळा चौकीच्या महागणपतीची प्रथा खरं तर सर्वांनाच माहिती आहे। कोळी नृत्य, कोकणी नृत्य आणि पारंपरिक नृत्य आणि पोशाख आणि वाद्य या सगळ्याच्या माध्यमातून या महागणपतीचं आगमन होतं आणि याच महागणपतीला आता आलेले आहेत ते म्हणजे कोळी बांधव। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। महागणपतीच्या दर्शनासाठी आलेले आहेत, काय मागणं आहे, काय सांगा? मागणं काय नाही, फक्त कोळी समाजाला आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला देवा सुखी दे, सुखात ठेव आणि सद्बुद्धी दे, की आमच्या कोळी समाजाला जे आमचं आहे, आम्ही ज्या मागण्या करतो किंवा आम्ही नवस करतो ते आमचे फिटू दे आणि संपूर्ण कोळी समाज एकदम नित्य आणि जोशाने आपल्या दर्शनाला दरवर्षी येईल, खरंच ही प्रार्थना करतो। विविध पारंपरिक नृत्य नेहमी सादर करताना पाहायला मिळतात। दरवर्षाची ही तुमची परंपरा आहे, ती काळा चौकीच्या महागणपतीला तुम्ही येत असाल, काय सांगा? खरं म्हणजे कोळी समाज हा आनंदी समाज आहे। तो आपल्या म्हणजे कधी तो दुःखी नसतो। छोटा मोठा काही कार्यक्रम असेल तर आम्ही बँड बाजा घेऊन तो आनंद उत्सव साजरा करतो आणि आमचा गणपतीला एकच मागणं आहे की या कोळी समाजाला असंच, जसं मुंबईचा राजा जसं आम्हाला ओळखलं जातं, असंच याला मुंबईचा राजा म्हणून हा मान टिकू दे आणि हा कोळी वाड्यांचा जे काही विकास आहे किंवा आमच्या मच्छीमारांचे जे काही छोटे मोठे प्रश्न आहे ते गणरायाने त्या मच्छीमारांचे विघ्न दूर करू दे आणि त्यांना सगळ्यांना गुणागोविंदाने, आनंदाने आणि चांगलं आरोग्य द्यावं, हेच महागणपती चरणी प्रार्थना। भूमिपुत्र तुम्ही आहात, खरं तर भूमिपुत्र म्हणून नेहमी तुमच्याकडे पाहिलं जातं। भूमिपुत्रांचे अनेक प्रश्न आहेत, काय सांगाल गणरायाला? मी तर म्हणेन की राजकारणानं थोडीशी अक्कल द्यावी। आत्ता कसं चाललेलं आहे की मुंबईतनं ह्या कोळी समाजाला बाहेर, म्हणजे म्हणतात ना मराठी पाऊल पुढे पडतं, तसं सगळ्यांना हाकलवलं जात आहे वेगवेगळ्या कारणासाठी। पण जोपर्यंत हा समुद्र आहे तोपर्यंत मुंबईचा कोळी हा इथेच राहणार आणि कायम राहणार आणि हेच आमचं या महागणपतीकडे मागणं आहे। धन्यवाद। काळा चौकीचा महागणपती म्हणाला की अख्ख्या लालबाग मुंबईमध्ये त्याची एक वेगळी खासियत आहे, ती म्हणजे दोन चाळीच्या मधून त्याचं आगमन, काय सांगा? खासियत म्हणजे आमचं महागणपतीचं एक खासियत आहे की पारंपरिक आगमन हा एक महत्त्वाचा पार्ट आहे। पारंपरिक आगमन म्हणून काळा चौकीच्या महागणपतीला उल्लेखलं जातं आणि या दोन चाळीच्या मधोमधून, म्हणजे ज्या मेजरमेंटने आम्ही, ज्या मूर्तिकारांना सिद्धेश ढुगोळे आहेत त्यांनी ज्या मेजरमेंटने एक साईजनुसार आपला दोन चाळींच्या मधून आपण जी मूर्ती आणतो ते ॲक्च्युअलमध्ये त्यांनी केलेलं आहे। ते पाहण्यासाठी लोक खूप येतात आणि कशी जाते मूर्ती, कशी बाहेर येते, या लोकांचा प्रतिसाद पाहण्यासाठी ते खूप इच्छुक असतात। ज्यावेळेला समस्त गणेश भक्त ती मुवमेंट बघण्यासाठी जमतात, त्या कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? काहीतरी वेगळीच फिलिंग येते की एवढे जण खूप म्हणजे खूप अतिप्रमाणात येतात
की कशी मूर्ती येते काय येते काही वेगळंच वाटतं आम्हाला की महागणपती येतो आहे. आमच्या स्वरूपात म्हणजे कार्यकर्त्यांच्या स्वरूपात खूप लोक येतात की त्यांना बघायचं असतं की मूर्ती कशी आतमध्ये येते कशी काय होते. खूप जण विचारत पण असतात आम्हाला की आज येतो मूर्ती कशी येते काय करता तुम्ही कसं काय. त्यामुळे आम्ही पण काय म्हणजे वेगळंच वाटतं काहीतरी स्वरूप. निश्चितच दरवेळेला आपण पाहतो की काळा चौकीचा महागणपती म्हटलं की एक वेगळं आगमन, जसं त्यांनी सांगितलं की पारंपरिक आगमन. आपण जर पाहायला गेलं तर ज्या वेळेला गणरायाचं आगमन केलं जातं त्यावेळेला आपल्याला एका ठिकाणी डीजे वाजलेला पाहायला मिळतो, एका ठिकाणी ढोल ताशे वाजताना पाहायला मिळतात, तर काही ठिकाणी बँजो वाजताना पाहायला मिळतात. मात्र एक नवं असं मंडळ जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे काळा चौकीच्या महागणपतीचं असं जे मंडळ आहे ते म्हणजे संपूर्ण म्हणजे कोकण संस्कृती सादर करतं. त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कोकणातली संस्कृती आपल्याला या मंडळाच्या गणपतीच्या आगमनाच्या वेळेला पाहायला मिळते. काय सांगा? आपलं आगमन 60व्या वर्षी आपण पारंपरिक आगमन सुरू केलं गणपतीचं. तेव्हा आपण महाराष्ट्र ज्या कोकणाच्या पद्धतीत म्हणजे गावच्या आपल्या ते दाखवायला गेलं तर आपण पालखी असते आपली कोकणातली ती दाखवतो किंवा वारकरी आहेत आपले महाराष्ट्राचे ते दाखवतो किंवा आदिवासी नृत्य बोलायला आपण महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ते दाखवतो व विविध कला आपलं बाला डान्स असो किंवा कोळी डान्स असो हे आपण विविध पद्धतीने आपण पारंपरिक आगमनात दाखवत असतो. लोकांचा प्रतिसाद पण खूप चांगला असतो. त्यामुळे वेगवेगळं म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या नवीन करायची संधी आम्हाला मिळते ते आम्ही करून चालू करतो. तुम्ही मंदिराचं सुद्धा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे. बाप्पाचं रूप कोणत्या रूपात आहे? बाप्पाचं रूप शंकर स्वरूपी आहे म्हणजे भोलेनाथ या स्वरूपात आहे. कशा प्रकारे वर्णन त्याला? वर्णन तर तेच सांगू शकतो की शंकररूपी आपला महागणपती आहे. बाकी काही इश्यू नाही. तर आपण पाहतोय की ज्या प्रकारे हा बाप्पा आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यांनी बाप्पाचं रूप कोणत्या रूपात आहे त्याच्यासाठी सादर केलेला देखावा कोणता आहे तो सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे. एक प्रश्न या ठिकाणी येतो तो म्हणजे ज्या वेळेला मुद्दा मराठीचा आला होता त्यावेळेला याच मुद्द्याला धरून आगमनामध्ये सुद्धा त्यांनी ढोल ताशे लावले होते आणि त्याच्यावरती मराठी पाठी लावली होती. त्याबद्दल थोडक्यात आपण आता यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल, ज्यावेळेला आगमन झालं होतं गणरायाचं त्यावेळेला मराठीचा मुद्दा संपूर्ण राज्यभरामध्ये गाजत होता. तुमच्या आगमनामध्ये एक गणपतीचा जेव्हा ढोल ताशे लावले होते तेव्हा मराठी पाटी ही पाहायला मिळत होती. काय सांगाल मराठीबाबत? आमच्या आगमनात मोरया ढोल ताशा पथक आहे. ते मोरया ढोल ताशा पथक दरवर्षी वेगवेगळ्या म्हणजे महाराष्ट्र संस्कृती जपणारं म्हणजे ते ढोल ताशा पथक आहे. ते दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपात त्यांचे थीम यूज करतात. तर यावर्षी त्यांनी मराठी ही थीम यूज करून त्यांनी आगमनामध्ये यूज केलेली आहे. एक शेवटचा प्रश्न आता, काय सांगाल काळा चौकीमध्ये बरेच मंडळ आहेत. प्रत्येक मंडळ पाहायला गेलं तर प्रत्येकाला इतिहास आहे. शेजारी तुमच्या रंगारी बदर चाळ आहे, उजव्या बाजूला शेजारी तुमचा लालबागचा राजा आहे, समोर आपल्याला चिंचपोकळीचा चिंतामणी पाहायला मिळतो. काळा चौकीच्या महागणपतीचा इतिहास काय आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. इतिहास म्हणजे 1956 साली मंडळाची स्थापना झाली. त्यामुळे आम्ही तेव्हा लहान होतो. तिथून म्हणजे पुढे पुढे घेऊन पहिला आमची बैठी चाळ होती. तिथून बैठी मूर्ती होती ती आम्ही खांद्यावर उचलून घेऊन यायचो. खांद्यावर उचलून 2 स्टेप होते स्टेजच्या, ते खांद्यावर उचलून सगळे कार्यकर्ते उचलून घेऊन जायचे. लिटरली म्हणजे तेजू काय आता बघताय तुम्ही की 2 पाईप टाकून तशीच आमची मूर्ती पण इथून आगमनापासून जे चाळीत आणतो आणि स्टेजवर चढेपर्यंत खांद्यावर देऊन जायचो. त्याच्यानंतर जशी वर्ष बदलत गेली तसं होत गेलं तसं 50वं वर्ष आलं. 50व्या वर्षी एक छोटी मूर्ती झाली. तिथून आतमध्ये एक देखावा करण्यात आला की गुफेतून म्हणजे 30 फुटी गुफा उभारलेली त्या गुफेतून महागणपती असेल तर ती मूर्ती 50व्या वर्षी सादर केलेली आहे. आणि 60व्या वर्षी जेव्हा मंडळाचा हिरक महोत्सव होतो तेव्हा 22 फुटी मूर्ती मंडळाने सादर केली. म्हणजे तेव्हा इतिहास घडला की पारंपरिक आगमन करायचं म्हणून मंडळाचे विश्वस्त रवींद्र वने होते. त्यापासून कायमच झालं म्हणजे पारंपरिक आगमन करायचं एक नवीन काहीतरी वेगळा संकल्पना मंडळाचे विश्वस्त रवींद्र वने यांनी सादर केलेली होती. ते आम्ही नंतर आता फॉलो करायला लागलो. एक प्रश्न राहिलेला आहे तो म्हणजे जेव्हा गणरायाचं आगमन होतं, जेव्हा गणेशोत्सव तोंडावर येतो त्यावेळेला प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे उंच मूर्त्या, POP, शाडू माती, सर्वोच्च न्यायालय, मुंबई महापालिका, मग गणेश भक्त, या सगळ्यांमध्ये एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे उंच मूर्ती. मग यंदासुद्धा उंच मूर्ती नको अशा प्रकारचं सावट गणेश भक्तांवरती गणेश मंडळांवरती होतं. मात्र तेही दूर केलं या गणरायाने आणि उंच मूर्ती आपल्या मंडळामध्ये विराजमान झाली. काय तुम्हाला वाटतं तुमच्या मंडळाकडून या सगळ्याच्या बाबत काय सांगाल आणि आव्हान काय?
उंचामूर्तीचा बघायला गेलं तर आधीपासून तर हायकोर्टाची आणि विनंती होती की उंचामूर्ती करायची, त्यामुळे सर्व मंडळ म्हणजे थांबलेली होती की काय करायचं आहे, यंदा काय करायचं आहे. जसे रिझल्ट लागत गेले तसे तसे म्हणजे पहिलं POPची बंदी हटली, त्याच्यानंतर उंचमूर्ती विसर्जन करायचं नाही याच्या संदर्भात पण माहिती होती. त्याच्यानंतर एक एक निर्णय आशिष शेलार यांनी जो सपोर्ट घेतला आणि बाकीचे जे आपले मूर्तिकार आहेत यांनी जो सपोर्ट घेतला, त्याच्यानंतर ते उंचमूर्तीचं पण कायम झालं. त्याच्यावर म्हणजे त्यांच्याकडून मंडळाकडून त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्याच्यानंतर जे आमच्या उंचमूर्तीचा POPचा असेल म्हणजे जे विसर्जनचा आपला जो संदर्भात असतो तो आम्ही म्हणजे मंडळाच्या हेतूने काळजी घेऊ की विसर्जन चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या स्वरूपात होईल, एवढीच आमची कल्पना आहे. गणेश मंडळांना काय आव्हान कराल, कशा प्रकारे उत्सव साजरा कराल, काय सर्व मंडळ आपल्याप्रमाणे भरपूर म्हणजे व्यवस्थित आहे, तर त्यांना काय म्हणजे असं आमचं मंडळ जसं त्या मंडळात पण कार्यकर्ते असतात, ते म्हणजे स्वतःचं मंडळ जपूनच एक संस्कृती करत असतात. प्रत्येकाचं मंडळ हे चांगलंच वाटतं आणि चांगलं मोठं करावंसं वाटतं, एवढंच. निश्चित धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर आपण आता ज्यांच्याशी बातचीत केली ते होते काळा चौकीच्या महागणपतीचे प्रमुख कार्यवाह योगेश गावडे. त्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. निश्चितच आपल्याला पाहायला मिळतं की अनोखा असा देखावा, मुळात देखावा हा प्रत्येक गणरायाच्या स्वरूपाला म्हणजे गणरायाच्या स्वागतासाठी, त्याच्या आगमनासाठी विविध अशा पारंपरिक पद्धतीनं आगमन होणारं हे मंडळ म्हणजे काळा चौकीचा महागणपती. याची ही ओळख आहे अशी लालबाग नगरीमध्ये, अख्ख्या मुंबईमध्ये. आणि त्याच्याच दर्शनासाठी तुम्ही माझ्या मागे पाहू शकतात प्रचंड प्रमाणामध्ये भाविकसुद्धा आलेले आहेत. भाविक जे ती 10 दिवसांचा हा गणेशोत्सव असतो, यंदा हा 11 दिवसांचा गणेशोत्सव. मात्र या गणेशोत्सवामध्ये एकही क्षण असा असतो की बाप्पाला डोळ्यात टिपण्यासाठी वेळ वाया जाऊ नये, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भक्तसुद्धा गर्दी करत असतात. आणि कधी जातो आणि त्या गणरायाला पाहतो, मुळात तो काळा चौकीचा महागणपती कधी पाहतो अशी जी काय भक्तांची गर्दी असते ती आपल्याला पाहायला मिळते आहे. ती सुद्धा जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात दिवस रात्र गर्दी करून भक्त या गणरायाला आपल्या डोळ्यांमध्ये, आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपताना पाहायला मिळतात. तर सध्या आपण आहोत काळा चौकीच्या महागणपतीला. याच्या पुढे आपण लालबाग नगरीतील इतर गणेश उत्सव मंडळांना भेट देणार आहोत. तिकडे नेमकं कशा स्वरूपातला बाप्पा आहे, तिकडचा देखावा कसा आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा माय महानगरला. कॅमेरा पर्सन अजयसह मी वैभव पाटील, मुंबई.